सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय, बच्चूभाऊ एक मिनिट. बच्चूभाऊ, एकच ज्या कारवाया प्रलंबित आहेत त्या कारवायांचा सुद्धा आढावा अधिवेशन संपण्यापूर्वी घेतला जाईल आणि जो काही या ठिकाणी आढावा घेतला ज्या काही कारवाया केल्यात त्याची माहिती अधिवेशन संपण्यापूर्वी सदनाला दिली जाईल. अध्यक्ष महोदय, खरं तर माझ्यावर 353 किमान 50 ते 60 गुन्हे दाखल आहे. अधिकाऱ्यावर मारहाण, त्याच्या कार्यालयात जाऊन धुडकीस करणे. दिव्यांग बांधवाचा 1950चा कायदा होता आणि आपण तो अंमलबजावणी केला, मान्य केला. तो मान्य केल्यानंतर त्या कायद्याचे ना शासन निर्णय निघाले ना योजना काढल्या. हे तर झालंच. मग आम्ही आंदोलन केलं, शासन निर्णय केला. तो शासन निर्णयाच्या 5% अंमलबजावणी करावी याच्यासाठी अजूनही दिव्यांगांना गावागावात जाऊन आंदोलन करावं लागतं. 3.5 लाख कोटी खर्च करतो आपण ह्या कर्मचारी अधिकाऱ्यावर. 3.5 लाख कोटी 20 लाख कर्मचाऱ्यावर. 2-2 लाख रुपये पगार देतो कलेक्टरला. तिची गाडी फुकट आहे, तिचं डिझेल फुकट आहे, स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे, विद्युत लाईन फुकट आहे, टेलिफोन फुकट आहे, 4-5 चपराशी आहे, बॉडीगार्ड वेगळा. तरी तो कलेक्टर त्याच्या कार्यालयातलं कामकाज चांगलं करत नाही. तुमच्या मंत्रालयातले 6 मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही. तुमच्या मंत्रालयातल्या इव्हन देसाई साहेब आपल्या मंत्रालयातल्या काही कागदपत्र मी आणले. 8-8, 10-10, 15-15 दिवस उत्तर भेटत नाही. सुधीर भाऊला माहित आहे, तुमचे स्मरणपत्र मी किती पाहिले. पहिलं स्मरणपत्र, दुसरं स्मरणपत्र, तिसरं स्मरणपत्र आपण देत होते इकडे असलं. अध्यक्ष महोदय, याच्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, कोणताही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे 7 कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही. या संदर्भात मंत्री महोदय एक जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा. आम्ही जोरानं आवाज काढला तर 353 अर्ध्या तासात दाखल होते आणि 7 दिवसात माझ्याकडे फाईल आहे. सीएम साहेबाचा रिमार्क आहे, डेप्टी सीएम साहेबाचा रिमार्क आहे आणि ही फाईल 2020 ला सादर केली आणि मंत्रालयातून ते 2024 ला बाहेर पडली. हे शिव्या दिल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला, मग केली. तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही. 3.5 लाख खर्च करतोय आपण, आमच्या खिशातले पैसे आहे. 3.5 तुमचं मंत्रालय धडले, तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले. तुमचा वचकच नाही आहे. आपल्याला मतं पाहिजे ना. न मागता यांचे आयोग 7वा आयोग, 6वा आयोग, 8वा आयोग, आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही. तुम्ही केला नाही केला नाही जयंतराव. आणि मग हे सगळं का होतंय मला आम्हाला सांगितलं पाहिजे. आम्हाला जिल्हा वाईज माहिती द्या आणि पुढच्या पटलावर ठेवा का जिल्हा वाईज 7 दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या. सभागृह संपेपर्यंत देऊच शकत नाही. मंत्रालयाची विधानसभेची दिरंगाई आहे. मी अध्यक्ष महोदय 228 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता. विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल 1 वर्ष 2 महिने राहिली. विभागीय आयुक्तानं ते पाठवाले, अवर सचिवालय पाठवाले 3 महिने लावले. तिथून ते तुमचे अवर सचिव महसूल हे त्रुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवासाठी इतके त्रुटी आहे, याला 4 महिने गेले. काय कारभार आहे हो. आमदाराचं पत्र आहे, मंत्र्याचं पत्र आहे, मुख्यमंत्र्याचं पत्र आहे. मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला. मूल्यांकन का होतंय, किती अधिकाऱ्याचं मूल्यांकन झालं, किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं, द्या काढा आम्हाला, द्या माहिती. इव्हन प्रश्नच विचारतोय. जिल्हा प्रश्न विचारला का 7 दिवसात फाईल. खूप वेळ चालू आहे. अध्यक्ष महोदय, हे 3.5 लाख कोटी खर्च करतोय. 1 दिवस गेला तरी कमी पडन. तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे. प्रश्न घ्या. मी पहिला प्रश्न विचारला का 7 दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली
ते सांगा आणि ते जिल्हा वाईज पुढच्या काळात ठेवणार आहे का? मंत्री महोदय